हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सिंपल पण खूप इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल बोलणार आहे. ते म्हणजे डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन. त्याच्यात मुलं खूप कन्फ्यूज होतात, त्यांना कळत नाही डिफरन्सिएशनमध्ये काय होतं, डिफरन्सिएशनमध्ये काय होतं, डिफरन्सिएशनमध्ये काय होतं. ते आपण खूप सोप्या गोष्टींनी शिकणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. आपण पहिला बघूया की डिफरन्सिएशन म्हणजे काय. डिफरन्शिएट होतंय, वेगळं होतंय म्हणजे काय. आता त्याचं डेफिनेशन तुमच्या बुकमध्ये काय दिलंय, प्रोसेस बाय विच मेरिस्टेमॅटिक सेल्स बिकम स्पेशलाइज्ड परमनंट सेल्स बाय स्ट्रक्चरल अँड फंक्शनल मॉडिफिकेशन. म्हणजे हे वाक्य काय म्हणतंय की असे सेल्स मेरिस्टेमॅटिक सेल्स तुम्ही जर व्हिडिओ मी याच्यावर बनवला तुम्ही तोही बघू शकता. मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणजे काय, जे काय करतात, डिवाइड होतात कंटिन्यूस. म्हणजे काय करणार, कंटिन्यूस डिवाइड होणार. ह्यांना मरण नाहीये बाळांनो. म्हणजे या सेल्सना मरण नाहीये. जोपर्यंत ते झाड आहे तोपर्यंत हे सेल्स राहणार आणि हे सेल्स डिवाइडच करत राहणार. मग आता हे आतले काय करतात, समजा ह्या सेलनं काय केले, 4 सेल्स तयार केले. ह्यातले 2 सेल्स काय करतात, आता बास बाबा, आता मला डिवाइड करायचं बास झाली, मी त्याला तर स्पेशलाइज्ड करतो. स्पेशलाइज काहीतरी करतो, काहीतरी मी माझा डिवाइड होऊन काय होणार नाही. आता मी घरात पोटा बनायला पण बघतो, ते स्पेशलाइज्ड होतात. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं डिव्हिजन थांबलं. आता फक्त हे 2 सेल्स काय करणार, पुढे डिवाइड होणार. हे डिवाइड होणार नाही. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिफरन्शिएट होणं म्हणतो. जसं ही एक सेल होती, ह्या सेल पासून समजा 2 सेल्स तयार झाले. आता ह्या 2 सेल्स पासून हे 2 सेल्स आणि तयार झाले. आता तयार किती झाले, 4 सेल्स तयार झाले. आता मी तुम्हाला काय म्हणायला लागले, डिफरन्शिएट होणं म्हणजे काय. आता हे 4 सेल्स एकसारखेच आहेत. आता ह्या 4 सेल्सचा शेप सेम आहे, ह्यांचा साईज सेम आहे, ह्यांचा शेप सेम आहे. परत यांचं काय आहे, फंक्शन पण सेम आहे. म्हणजे या शेप, साईज आणि फंक्शन तिन्ही गोष्टीमध्ये 4 सेल्स काय आहेत, सेम आहे. पण मी काय म्हणायला लागले, ह्यातले हे 2 सेल्स समजा, आता हे काय करणार, आता बाबा बास, आता डिवाइड करून करून कंटाळा आलाय, मी आता काहीतरी काय करतो, एक स्पेशलाइज काहीतरी, म्हणजे एक वेगळं काहीतरी आणतो, स्वतःपुरतं काहीतरी करतो. त्यामुळे समजा त्यांनी काय केलं की चौकोन व्हायचं ठरवलं. आता ह्या 2 सेल्स आणि ह्या 2 सेल्स काय झाले, वेगवेगळे झाले. ह्यांचा शेप बदलला, ह्यांचा साईज पण बदलणार आणि फंक्शन पण आता बदलणार. त्यामुळे हे दोन्ही काय झाले, आता वेगवेगळे झाले. वेगवेगळं होणं म्हणजेच काय, डिफरन्शिएट होणं. आता हे आणि थोड्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगते. समजा तुम्ही आणि तुमचा फ्रेंड किंवा तुमची फ्रेंड हे काय आहे, तुम्ही काय होता, बालवाडीपासून 10वी पर्यंत सेम एकाच शाळेत होता. तुम्ही एकाच शाळेत एकाच वर्गात होता तुम्ही बालपणापासून. पण 10वीला 10वी पर्यंत तुम्ही काय होता, सेम, म्हणजे एकसारखेच. तुमचं साईज, शेप म्हणजे म्हणण्यापेक्षा तुमच्या आवडीनिवडी सगळ्या सेम होत्या. आता 10वी नंतर काय झालं, तुमची मैत्रीण किंवा तुमचा मित्र कुठे गेला, कॉमर्स सेक्शनला गेला. त्यानं सांगितलं की नाही बाबा, मला काय सायन्स झेपत नाही, मी आता कॉमर्सला जातो किंवा कॉमर्सला जाते, तू जा सायन्सला, तुला करायचं असेल नीट तू कर, मला करायचं नाहीये. किंवा सायन्सच घेतलं पण तो गेला जेईला, मला आवडत नाही, मी काय करणार आहे, मॅथ्स घेणार आहे. तुम्ही आला कशाला, नीटला. अजून ठरवत असं, म्हणजे असं तुम्ही ठरवलं असाल तर तुम्ही डिफरन्शिएट झाला. म्हणजे ह्या स्टेज पर्यंत तुम्ही काय होता, सेम होता. तुम्ही आणि तुमचा फ्रेंड, मुलगा मुलगी काय असेल, तुम्ही काय होता, सेम होता. पण 10वी नंतर तुम्ही काय झाला, आता वेगवेगळे झाला. त्यानं काय घेतलं किंवा तिनं काय घेतलं, कॉमर्सच हे घेतलं, काय म्हणतो शाखा, तुम्ही काय घेतली, सायन्सची शाखा घेतली. किंवा सायन्स मध्ये सुद्धा त्या तुमच्या फ्रेंडनं काय घेतलं, जेई घेतलं आणि तुम्ही नीट घेतलं. तुम्ही काय झाला, आता डिफरन्शिएट झाला. म्हणजे तुम्ही आता वेगळे झाला, तुमची मार्ग काय झाले, आता वेगळे झाले. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिफरन्शिएट म्हणतो. ठीक आहे. आता मेरिस्टेमॅटिक सेल्स तुमच्या बायोलॉजीच्या भाषेत, मेरिस्टेमॅटिक सेल्स ज्यांना मरण नाही, ते आता कशात होणार, परमनंट सेल्स. परमनंट म्हणजे काय, ज्यांचं काय आहे, डिव्हिजन थांबले, डिवाइड करत नाहीत, पण त्यांना फंक्शन आहे. काय करतात, थोडे जण स्टोअर करतात. म्हणजे आता प्लांट्स मध्ये थोडे काय करणार, स्टोरेज करायचं काम करणार, थोडे काय करणार, फोटोसिंथेसिस करणार, आणि थोडे काय करणार, त्यांना स्ट्रेंथ द्यायचं काम करणार. झालं की आता कामाची विभागणी झाली. आता हे काय झाले, परमनंट झाले. त्यामुळे आता हे डिवाइड करणार नाही.
याच्यानंतरचा पार्ट म्हणजे कुठला? डिडिफरन्सिएशन. डिडिफरन्सिएशन समजा तुम्हाला मी सांगितलं 10वी पर्यंत तुम्ही एकत्र होतात, तुमचा फ्रेंड गेला कॉमर्सला, तुम्ही आलात सायन्सला, किंवा सायन्समध्ये पण तुम्ही आलात नीटला, तुमचा फ्रेंड किंवा तुमची फ्रेंड गेली जेईला. आता तुम्हाला 11वीच्या मोदोबत तुम्हाला काय वाटते की बाबा बायो खूप काय आहे, अवघड आहे, त्याच्यापेक्षा मित्राचं ऐकून मी गप काय करतो, मॅथ्सच घेतो. किंवा बाबा सायन्सच खूप अवघड आहे, मी आता काय करतो, कॉमर्सच घेतो. तुम्ही आता काय झाला, परत एकत्र आलात. डिफरन्शियल मी तुम्हाला काय म्हटलं, वेगळं होणे, सेपरेट होणे. आता इथं डी डिफरन्सिएशन, डी म्हणजे काय, डिलीट. तुमचं जे सेपरेट झाला होता, तुम्ही वेगळे झाला होता, ते काय झालं तर डिलीट झालं. आणि डी डिफरन्सिएशन म्हणजे तुमचं सेपरेशन, तुमचं काय झालं, डिव्हिजन थांबलं. प्रोसेस इन विच मॅच्युअर परमनंट सेल रिगेन ॲबिलिटी टू डिवाइड अँड बिकम मेरिस्टमॅटिक अगेन. आता इथं तुम्ही काय सांगितलं, मी तुम्हाला 10वी तुम्ही आता ठरवलं, तुझी वाट वेगळी, माझी वाट वेगळी. तुझी वाट आहे कॉमर्सची किंवा जेईची, माझी वाट आहे सायन्सची किंवा बायोची. पण आता तुम्हाला वाटतंय की बाबा बायोपेक्षा मॅथ्सच सोपं आहे, मी बघ मॅथ्सच घेतो, मी पण जेई करतो. तुम्ही आता परत एकत्र आलात, तुमच्या ज्या वाटा वेगवेगळ्या झाल्या, तुमच्या आता काय झालं, वाटा परत एकत्र झाल्या. किंवा मग इनॉलच वाटते की सायन्स खूप डिफिकल्ट आहे, कप मित्राचं या मैत्रिणीचं ऐकून कॉमर्सच घेऊया. तुम्ही आता काय झालं, परत एकत्र झालं. त्यामुळे तुमचं जे डिलीट झालं होतं, काय डिलीट झालं होतं, तुमचं एकत्र येणं डिलीट झालं होतं, तुमचं एकत्र बसणं डिलीट झालं होतं. आता काय झालं, आता परत डिलीट झालं, तुमचं सेपरेशन डिलीट होऊन तुम्ही परत काय झाला, डी डिफरन्शिएट झाला. आपण म्हणतो ना की डिलीट म्हणजे काय, कारण ते काढून टाकणं. तुमचं जे डिफरन्सिएशन झालं, तुम्ही ते काढून टाकलं आणि परत एकत्र आलात. त्याच्यानंतर आता रिडिफरन्सिएशन. रिडिफरन्सिएशन मध्ये परत रिस्टार्ट. रिस्टार्ट म्हणजे परत तुम्ही डिफरन्सिएशन परत तुम्ही चालू करत, बाबा बास नाही, माझं बायो चांगलं आहे. तुम्ही आता काय केलं, मॅथ्सच्या एक लेक्चरला बसलात, तुमच्या मैत्रिणीचा ऐकून, मित्राचा ऐकून तुम्ही परत मॅथ्सच्या एक लेक्चरला बसलात किंवा कॉमर्सच्या एका लेक्चरला बसलात. त्या एक लेक्चर तुमचं एवढं बाद गेलं, तुम्हाला वाटलं नाही बाबा बायोच चांगला आहे किंवा माझं सायन्सच चांगला आहे, हाय त्यातच मी काहीतरी करतो, मी काय कॉमर्सला मॅथला येणार नाही. आता काय झालं, तुम्ही परत प्रोसेसिंग डी डिफरन्शिएटेड सेल अगेन बिकम स्पेशलाइज्ड. तुम्ही आता काय झालात, परत स्पेशलाइज झालात. कशात? बायोमध्ये किंवा सायन्समध्ये तुम्ही परत स्पेशलाइज झालात. आणि परत तुम्ही काय करणार आता, स्पेसिफिक फंक्शन. स्पेसिफिक फंक्शन म्हणजे काय, नीटचं किंवा सीईटीचं किंवा बोर्डचं एक स्पेसिफिक फंक्शन तुमचं असणार आहे. मग स्पेसिफिक म्हणजे तुम्हाला आणि सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे तर डिफरन्सिएशन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, वेगळं होणं. तुम्ही आता सेपरेट झालात, स्पेशलाइज्ड झालात, त्याला तुम्ही काय ऍड केलं, आता डी ऍड केलं. डी कसं लक्षात ठेवणार, डी म्हणजे डिलीट. तुम्ही काय डिलीट केलं, सेपरेशन डिलीट केलं आणि परत एकत्र आलात. परत तुम्ही काय करणार, डिवाइड करू शकणार. डिवाइड म्हणजे तुम्ही परत आता एकत्र येऊन परत दंगामस्ती करू शकणार. आता ह्याला परत मी काय ऍड केलं, री ऍड केलं. री म्हणजे काय, रिस्टार्ट. परत तुम्ही आता काय रिस्टार्ट केलं, तर डिफरन्सिएशन, सेपरेट होणं, स्पेशलाइज्ड होणं. सेपरेट म्हणण्यापेक्षा तुम्ही काय म्हणू शकता, स्पेशलाइज्ड होणं. स्पेशलाइज्ड. डिफरन्सिएशन म्हणजे काय, स्पेशलाइज्ड होणं. डी तुम्ही ते काय डिलीट केलं, स्पेशलाइज होणं. आता मग मला काय स्पेशलायझेशन, मला स्पेशल व्हायचं नाहीये, माझ्या मित्रासारखंच व्हायचं आहे. मग तुम्ही काय करायचं, परत ते डिलीट केलं आणि तुम्ही काय करायला लागला, डिवाइड करायला लागला. आता तुमच्यात काय लक्षात आलं की बाबा नाही, आपण आता परत वेगळंच, आपलं बायोच चांगलं आहे, आपलं सायन्सच चांगलं आहे. तुम्ही आता काय केलं, परत रिस्टार्ट केलं. काय रिस्टार्ट केलं, स्पेशलायझेशन रिस्टार्ट केलं. तुम्ही आता परत काय करणार, परत डिफरन्सिएशन करणार. तुम्ही परत सांगते, डिफरन्सिएशनला काय होत होतं, तुमच्या आपल्या सायन्सच्या भाषेमध्ये डिफरन्सिएशनला काय होत होतं, मेरिस्टमॅटिक सेल्स किंवा अशा सेल्स, मेरिस्टमॅटिक सेल्स ज्यांना कायम मरण नाहीये, ते काय करणार, 2 सेल्स मध्ये ज्या डिवाइड झाल्या त्यातली ही एक सेल काय करणार, आता स्पेशलाइज्ड फंक्शन म्हणजे आता समजा रूट तयार करणार, शूट तयार करणार,
परत काय करणार आता काहीतरी फंक्शन करणार. ह्याचं फंक्शन काही नाहीये, फक्त डिवाइड करणं. हेवन किंवा तुम्हाला काय करायचंय, फंक्शन काहीतरी करायचंय. आता या सेलला परत काय आठवलं की नाही बाबा आता आपण परत डिवाइडच होऊया, डिवाइड होण्याची गरज आहे. त्याला आपण काय म्हणणार, डिफरन्सिएशन म्हणणार. डिफरन्सिएशन म्हणणार. आता डिवाइड झाली, परत या सेलनं आणि काय केले, 2 सेल्स तयार केले. आता परत हे काय म्हणणार नाही बाबा, आपण आता फंक्शनला जाऊया. डिव्हिजन झालं, आता आपण काय करूयात, परत डिफरन्सिएशन परत काय करूयात, रिस्टार्ट करूयात. जसं तुम्ही आता 12वीला नीट क्वालिफाय करणार. 12वीला तुम्ही नीट क्वालिफाय केलात आणि तुम्ही काय केलात, MBBS ला ऍडमिशन घेतलं. म्हणजे तुम्ही काय झालात, डिफरन्शिएट झालात, वेगवेगळे झालात. आता इथं तुम्हाला काय मिळणार, तुम्हाला पैसा मिळू शकतो, होय की नाही, तुमच्या कामाचा मोबदला मिळू शकतो. पण असे पण खूप मुलं असतात ज्यांना परत अभ्यास करायचा असतो. कशासाठी, PG साठी. नीट PG तुम्ही काय करता, UG देता. तुम्हाला आता नीट पोस्ट ग्रॅज्युएट द्यायचं आहे, मग पोस्ट ग्रॅज्युएट करायचं. मी आता परत काय करणार, डिफरन्शिएट म्हणजे काय, तुम्ही अभ्यास करून MBBS झालात. आता तुम्हाला परत डिफरन्शिएट करायचं, म्हणजे परत अभ्यास करून तुम्हाला काय करायचंय, PG कव्हर करायचंय. PG झाला तर PG झाला, तुम्ही काय म्हणा, आता बास, अभ्यास बास. परत आपण आता काय रिस्टार्ट करूया, आपलं पैसे कमवायचे रिस्टार्ट करूया. तुम्ही काय करणार, परत आता डिफरन्शिएट होणार. तुम्हाला आता इतक्या एक्झाम बसनं सांगितलंय, आय होप तुम्हाला कळालं असेल. डिफरन्शिएट होते म्हणजे काय, त्याला आता परमनंट फंक्शन मिळते. त्याच्यानंतर परमनंट फंक्शन मिळाल्यावर त्याला समजा वाटलं की आपण जर डिवाइड करूयात, आपला जरा सेल नंबर वाढवूयात, त्याला आपण काय म्हणणार, डिफरन्सिएशन. आता नंबर वाढला, सेलचा नंबर वाढला, झालं. आता परत त्याला काहीतरी काम करायचं, त्याला आपण काय म्हणणार, डिफरन्सिएशन. आय होप तुम्हाला कळालं असेल. खूप खूप सोपं आहे हे. जर तुम्हाला एकदा कळालं तर तुम्हाला पूर्ण प्लांट फिजिओलॉजी जी आहे, मॉर्फोलॉजी असेल, अॅनाटॉमी असेल, कळायला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. थँक्यू.